झी 24 तास एक पाऊल पुढे. सिनेमातल्या गाण्यांबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल एक्झॅक्टली, कारण कैलाश खेरनी याच्यात एक गाणं म्हटलंय असं आहे, त्याबद्दल काय सांगाल? ह्या सिनेमात एक सॅड सॉन्ग आहे, हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा. एका टप्प्यावरती दोघंही एकमेकांना ओळखायला लागलेत, एकमेकांमध्ये अडकलेत, पण कुठेतरी आपण एकमेकांना हरवून बसतोय का काय असा दोघांच्या मनात द्वंद्व चालू आहे. त्या टप्प्यावरती एक गाणं पडतं जे ऋषिकेश रानडे, बेला शेंडे आणि कैलाश खेरने गायलंय. कैलाश खेरचा पार्ट ह्याच्यामधला एक क्लासिकल बंदिश ओरिएंटेड आहे आणि तर ह्याच्यामध्ये गाणं करतानाच आमचा एक विचार असा होता की हिरोचा एक कॅरेक्टर स्वतःच्या त्याच्या मनात काय चाललंय ते बोलतंय, ते एक्सप्रेस करतंय भावना. हिरोईनच्या मनात काय चाललंय त्या एक्सप्रेस करते ती भावना. आणि या दोघांच्या मनामध्ये एक पॅरलल थॉट चालू आहे की जो दोघांच्याही मनात सारखाच आहे आणि तो एक युनिव्हर्सल म्हणता येईल की जो प्रत्येकाच्या बाबतीत लागू पडतो. असा एक थॉट कैलाश खेरच्या आवाजात थ्रू येतो. तो त्याला क्लासिकल बंदिशीचं असं फ्युजन काइंड ऑफ आपण म्हणू शकतो आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि अतिशय सुंदर कैलाश खेरने रेंडर केलेला आहे त्याचा व्हॉइस. आणि मला वाटतं हे गाणं एक भीती असते आपल्याला की सॅड सॉन्ग म्हणजे ते थोडं संथ असतं, त्याला कितपत उठाव येईल काय होईल, पण अतिशय सुंदर शब्द अश्विनी शेंडेने लिहिले आहेत, अतिशय उत्तम गायला गेलेलं आहे आणि ओव्हरऑल इट्स अ नाईस ट्रीट टू हिअर. स्वप्नील आणि बेला आणि ऋषिकेश या तिघांनी सिनेमात जास्ती गाणी गायलेली आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? अर्थातच तिघही अतिशय म्हणजे उत्तमच गायक आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलायलाच कुठेच काही हे नाही उणीव. एक संगीतकार म्हणून त्यांच्याबद्दल काय सांगाल? बेसिकली काय की स्वप्नील, बेला आणि ऋषिकेश आम्ही तिघही जण, ह्या तिघां जणांबरोबर आमचं असोसिएशन जे आहे ते गेले अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे ते नुसते गायक आणि आम्ही संगीतकार असं हे नाहीच, अशी टीम नाहीच आहे. म्हणजे एखादी ट्यून सुद्धा ऐकवताना मला असं वाटतं की जेव्हा मी ते शिकवतो किंवा सांगतो त्यानंतर कितीतरी वेळा असं होतं की आपण हे बदलून बघूयात, आपण हे असं करून बघू, असं जरी किती वेळा होतं की आम्ही रेकॉर्ड करतो गाणं, नंतर असं वाटतं की अरे ही जागा सुचली, चल ती करून बघायची का. त्यामुळे मला असं वाटतं की एक टीम म्हणून जेव्हा आपण काम करतो ना, तसं हे आमचे टीम मेंबर प्रॉडक्टला तो आमच्या गाण्यांमध्ये नक्कीच आमच्या सगळ्या टीम मेंबर्समुळे असेल. अश्विनी आहे, बेला शेंडे आहे, ऋषिकेश, स्वप्नील, हे सगळे खूप आम्हाला छान कॉपरेट करतात आणि खूप त्याच्यामुळे मजा येते गाण्यांमध्ये. उन्हे साबली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा. ट्युनिंग बद्दल दोघांच्या ते महत्वाचं आहे, ते ऐकायला आवडेल. बेसिकली जोडी म्हणल्यानंतर काय असतं, बेसिक त्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो की जोडी म्हणल्यानंतर काय होतं की पहिलं गाणं समजा एखादी फ्रेज, एखादं कंपोजिशन मी केलंय तर त्याचा पहिला ऑडियन्स हा असतो. त्यामुळे तिथेच एक त्याची परीक्षा टेस्ट म्हणतो ना आपण, लिटमस टेस्ट, ती तिथेच होऊन जाते. आणि नेहमी असं होतं की मग त्यातनं नाही, हा जरा विचार आपण वेगळा करूयात, मग हा यानं काही विचार केला असेल, मला वाटलं की हा आपण वेगळा विचार करूयात, त्याच्यात हे ॲडिशन करूयात. सो टुगेदरली काय होतं की म्युझिक तोही करतो, मीही करतो, तोही वाजवतो, मीही वाजवतो. सो द थिंग्स आर की एका लेवलवरती ते सारखंच असतं, पण कुठेतरी थॉट लेवलवरती जी प्रोसेस असते ती एका लाईनवरती आणण्यात खूप म्हणजे एक सकस थॉट त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं बाहेर येतो. हा जोडी असण्याचा फायदा असतो मला वाटतं. गाठीवाटी कुठे मारत बसता यार, प्रेम करा, संपलं की मोकळे व्हा. ओल्या सांजवे उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा. झी 24 तास एक पाऊल पुढे.